एक्झरसाइज 1.2. आता त्याच्यामधला पहिला क्वेश्चन जर बघितला तर कोणता आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर ऑफ द नल सेट. म्हणजेच काय की नॉर्मली खाली जे काय एक्झाम्पल दिले त्याच्यामधला नल सेट कोणते कोणते ते आपल्याला काय करायचे बघायचे. आता इथं जर विचार जर केला बघा, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 2. आता ऑड नॅचरल नंबर जर बघितले, आता मला सांगा ऑड नॅचरल नंबर कोणते कोणते असणार आहेत. 1 असेल, 3 असेल, परत नंतर 5 असेल, परत नंतर 7, 9 आणि ज्यांच्या एकक स्थानी ह्या संख्या येणार आहेत ते काय असणार आहेत, ऑड नंबर असणार आहेत. आता त्यांना कधी 2 भाग जाईल का, नाही, कधी जाणार नाही. म्हणजे हा कसा आहे, नल सेट आहे. कसा आहे हा, नल सेट, म्हणजे इट इज अ नल सेट. परत नंतर दुसरं बघा, सेट ऑफ इवन प्राईम नंबर. आता इवन प्राईम नंबर कोणते असणार आहेत, आता या ठिकाणी जर विचार जर केला तर फक्त किती असणार आहे, 2. हा कसा आहे त्या ठिकाणी इवन प्राईम नंबर आहे. म्हणजे हा कसा आहे, नल सेट आहे का, हा नाही. म्हणजेच काही ना काहीतरी एक ना एक तरी इलेमेंट यामध्ये आपल्याला काय होतं, पाहायला भेटतोय. परत नंतर बघा, सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर. म्हणजेच काय की एक्स हा कशाचा सेट आहे, नॅचरल नंबरचा, आणि एक्स हा लेस आहे. ओके ओके बघा मग आता या ठिकाणी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट ओके एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा काय नॅचरल नंबरचा सेट आहे आणि एक्स इज लेस दॅन 5. एक्स हा कसा आहे, लेस दॅन 5 आणि ग्रेटर दॅन कसा आहे, 7 आहे. आता लेस दॅन 5 आणि ग्रेटर दॅन किती आहे, 7. म्हणजे त्याच्यामध्ये एकच नंबर येतो. कारण की बघा आता लेस दॅन 5 ओके, आता लेस दॅन 5 आणि परत नंतर ग्रेटर दॅन काय 6, म्हणजेच काय 7. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी काय होणार आहे, 6 येईल. ओके बघा आता इथं 6 येणार नाही ते. आता इथं जर विचार जर केला तर एक्स इज लेस दॅन 5 आहे. आता लेस दॅन 5 आणि परत नंतर ग्रेटर दॅन 7. आता दोन्ही कंडिशन कसं आहेत, थोडंसं विरुद्ध कंडिशन आहेत. त्यामुळे ह्या सेटमध्ये एकही नंबर त्या ठिकाणी येणार नाही किंवा एकही इलेमेंट त्यामध्ये येणार नाही. आता लेस दॅन 5 म्हणलं तर काय होणार आहे, 1 2 3 4. आता हा एक होईल आणि परत नंतर एक्स इज ग्रेटर दॅन 7. आता ग्रेटर दॅन 7चा जर विचार जर केला तर बघा आता 8 9 10 आता असं येईल. पण नॉर्मली या ठिकाणी एक्स हे कोणतं तरी एकच असणार आहे. म्हणजेच काय की एक तर रेंजमध्ये कोणत्या तरी एक तर 5 आणि 7च्या मध्येच असणार आहे. पण नॉर्मली या ठिकाणी आपल्याला काय चिन्ह थोडे कसे आहेत, वेगवेगळे दिले आहेत. त्यामुळे या ठिकाणी हा जो सेट असणार आहे हा कसा सेट आहे, नल सेट आहे. ओके या फॉर्ममध्ये हे याच्यामध्ये इलेमेंट येणार नाही. ओके परत नंतर बघा, वाय इज सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ पॉईंट बघा पॉईंट कॉमन टू एनी 2 पॅरलल लाईन. आता मला सांगा 2 पॅरलल लाईनमध्ये कोणतं पॉईंट कॉमन असतील का. समजा ही एक लाईन आहे आणि त्याला पॅरलल ही एक लाईन आहे. आता 2 लाईनमध्ये आता ह्या 2 पॅरलल लाईन आहे, ह्याच्यामध्ये कोणतं पॉईंट कॉमन असणार आहे का, नाही. म्हणजे हा पण कसा असणार आहे, नल सेट असणार आहे. ओके बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. परत नंतर दुसरा क्वेश्चन बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट सेट. आता फायनाईट सेट कशाला म्हणतो आपण, ज्यांच्यामधल्या मेंबर्स आपण काय करू शकतो, मोजू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, फायनाईट सेट म्हणतो. ओके ऑब्जेक्ट क्लास मेंबर म्हणतो आणि दुसरा नाव काय त्याला, इलेमेंट. म्हणजेच काय की इलेमेंट म्हणजेच काय की नॉर्मली समजा हा सेट आहे, त्या सेटमधले जे काय हे ह्यालाच काय म्हणतो आपण, मेंबर म्हणतो, ह्यालाच काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो आणि ह्यालाच काय म्हणतो आपण, इलेमेंट असं म्हणतो. मग बघा आता या ठिकाणी कोणते इलेमेंट म्हणजेच काही कोणते सेट फायनाईट आहेत आणि कोणते सेट इनफायनाईट आहेत ते आपल्याला काय करायचं बघायचं आहे. मग आता फायनाईट सेटचा जर विचार जर केला, फायनाईट सेट कशाला म्हणतो, ज्या सेटमधले इलेमेंट आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो, मापू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, फायनाईट सेट म्हणतो. आणि इनफायनाईट सेट कशाला म्हणतो आपण, ज्या सेटमधले इलेमेंट आपण काउंट करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण, इनफायनाईट सेट असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी द सेट ऑफ मंथ्स ऑफ अ इयर म्हणजेच काय की एका वर्षातील म्हणजेच काय की महिन्यांचा म्हणजेच काय की महिन्यांचा संच. आता तिथे जर विचार जर केला, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, म्हणजे आपण काउंट करू शकतो ना. ओके आणि कुठपर्यंत काउंट करू शकतो, डिसेंबरपर्यंत. त्याच्यासमोर जाऊ शकतो का, म्हणजेच काय की 13वा महिना येते का, नाही येत. म्हणजेच त्या ठिकाणी हा कसा आहे, फायनाईट सेट आहे. परत नंतर आताही बघायचं ह्या सेटमध्ये, आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघितली तर डॉट 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 दिलेलं आहे. म्हणजे हा कसा आहे, इनफायनाईट सेट आहे. म्हणजेच काय की नॉर्मली याचं काउंटिंग समोर चालतच राहणार आहे. परत बघा आता या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल 1 2 3 डॅश 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 99 आणि 100 आणि कुठपर्यंत जाणार आहे, फक्त 100पर्यंतच जाणार आहे. त्याच्यासमोर जाणार आहे का, नाही. म्हणजे हा कसा झाला या ठिकाणी, फायनाईट सेट झाला. परत नंतर बघा, द सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स ग्रेटर दॅन 100. आता पॉझिटिव्ह इंटिजर्स ग्रेटर दॅन 100 म्हणजे काय येणार आहे, 101 102 परत नंतर 103. आता हे कुठपर्यंत, ओके मग पॉझिटिव्हच की, ओके एक म्हणजे पॉझिटिव्हच आहे की.
ओके, म्हणजे आता हे कुठपर्यंत जाणार आहे, अप टू इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. म्हणजे हे हा कसा सेट आहे, इन्फायनाईट सेट आपल्याला काय होतो पाहायला भेटतो. म्हणजे चौथ्या क्रमांकाचं कसं आहे या ठिकाणी इन्फायनाईट, इट इज अ इन्फायनाईट सेट. परत नंतर द सेट ऑफ प्राईम नंबर लेस दॅन 99. आता बघा सेट ऑफ प्राईम नंबर लेस दॅन 99 म्हणजेच काय की 1 3 5 2 3 5 7 ओके अप टू आता हे कुठपर्यंत जाणार आहेत, म्हणजेच काय की 99 प्राईम नंबर आहे का, नाही. 98 आहे का, नाही. 97 प्राईम नंबर, ओके. 97 काय या ठिकाणी प्राईम नंबर. आता इथपर्यंत जाणार आहे म्हणजे कसा आहे फायनाईट सेट आपल्याला काय होतं पाहायला भेटतो. काउंटिंग कुठं थांबायला याचं, लेस दॅन 99 म्हणायले ना, ओके या फॉर्ममध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, स्टेट वेदर ईच ऑफ द फॉलोइंग सेट इज फायनाईट ऑर इनफायनाईट. परत नंतर आपल्याला फायनाईट आणि इनफायनाईट सेट काय करायचं आपल्याला याच्यामधले बघायचे. आता बघा या ठिकाणी द सेट ऑफ लाईन्स विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता मला सांगा, समजा वाय ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे. आता एक्स ॲक्सिसला मी नंबर ऑफ काय करू शकतो, अशा पॅरलल लाईन काढू शकतो ना, ओके. कितीही पॅरलल लाईन मी इकडे काढू शकतो, ओके. त्याला काही लिमिट आहे का, नाही. म्हणजे हा कसा या ठिकाणी इनफायनाईट सेट आपल्याला काय होतो पाहायला भेटतो. परत नंतर बघा द सेट ऑफ लेटर इन द इंग्लिश अल्फाबेट. आता इंग्लिश अल्फाबेटमध्ये जे काही लेटर्स आहेत, आता कोणते कोणते आहेत बरं त्या ठिकाणी, ए टू झेड पर्यंत आहेत. आता ए टू झेड पर्यंतच आपण म्हणू शकतो, त्याच्यासमोर एखादी लेटर आहेत का, नाही. म्हणजेच त्या ठिकाणी हा कसा आहे फायनाईट सेट आहे. कसा आहे या ठिकाणी फायनाईट सेट आपल्याला काय होतो पाहायला भेटतो. परत नंतर तिसरं बघा द सेट ऑफ नंबर्स विच आर मल्टिपल ऑफ 5. आता मल्टिपल ऑफ 5 कोणते कोणते येणार आहेत, 5 10 परत नंतर 15 अप टू हे कुठपर्यंत जाणार आहे, इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. म्हणजे हा कसा आहे या ठिकाणी इनफायनाईट सेट आपल्याला काय होतो पाहायला भेटतो. म्हणजे इट इज इनफायनाईट, ओके NIT, इट इज इनफायनाईट सेट. हेच काय नॉर्मली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. परत आता समोरचं बघा की द सेट ऑफ ॲनिमल्स लिव्हिंग ऑन द अर्थ. म्हणजेच काय की नॉर्मली पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी. आता मला सांगा त्या ठिकाणी यांचं काउंटिंग कधी ना कधी तरी संपणारच आहे, कधी ना कधी तरी. म्हणजे आपण काउंट करत जाऊन कधी ना कधीतरी काउंटिंग काय होणार आहे, संपणार आहे. तर हा कसा आहे सेट आहे, फायनाईट सेट आपल्याला काय होतो या ठिकाणी पाहायला भेटतो. इट इज अ फायनाईट सेट. परत नंतर बघा द सेट ऑफ सर्कल्स पासिंग थ्रू द ओरिजिन 0,0. म्हणजेच काय की आता ओरिजिन म्हणजे काही ना काहीतरी पॉईंट आहे, त्या पॉईंटमधून जाणारे जे काही सर्कल्स असणार आहेत, मला सांगा ते सर्कल्स कसे असतील, इनफायनाईट सर्कल आपल्याला एका पॉईंटमधून जाताना काय होतील त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे हा जो सेट आहे इट इज अ इनफायनाईट सेट. कसा सेट आहे या ठिकाणी, इट इज इनफायनाईट सेट आपल्याला काय होतो पाहायला भेटतो, ओके या फॉर्ममध्ये. चला चौथा क्वेश्चन बघा. चौथा क्वेश्चन काय सांगतोय बघा, इन द फॉलोइंग स्टेट वेदर A इज इक्वल टू बी ऑर नॉट. म्हणजेच काय की नॉर्मली काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि ह्या एक्झाम्पलमध्ये A आणि B इक्वल आहेत की नाही ते आपल्याला काय करायचे बघायचे आहेत. बघा आता या ठिकाणी पहिलं बघूयात. पहिल्यामध्ये बघा सेट ऑफ A आणि सेट ऑफ B दोन सेट दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर बघा ABCD हा एक सेट झाला. आता ह्या सेटमधले एलिमेंट झाले. परत बघा आता एलिमेंट किती इथं 4 आहेत. आता हेच एलिमेंट दुसऱ्या B सेटमध्ये आहेत का बघायचं. बघा A आहे, B आहे, C आहे, D आहे, 4च एलिमेंट आहेत. म्हणजे हे दोन सेट कसे आहेत त्या ठिकाणी इक्वल सेट आहेत. इक्वल सेट म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी एका सेटमधले एलिमेंट हे जशाला तसे दुसऱ्या सेटमध्ये असले पाहिजे आणि त्यांचं नंबरिंग पण कसं असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. तर त्याला काय म्हणतो आपण इक्वल सेट असं म्हणतो, ओके. परत नंतर दुसरं बघा. आता दुसऱ्यामध्ये जर विचार जर केला, आता इथं 4 आहे, इकडं 4 आहे का, आहे. परत इथं 8 आहे, इकडं 8 आहे का, आहे. इथं 12 आहे, इकडं 12 आहे का, नाही. म्हणजे इक्वल सेट होतील का, नाही. इट इज नॉट इक्वल सेट. म्हणजेच काय नॉर्मली इक्वल सेटमध्ये मोडत नाहीत. परत नंतर बघा आता इथं बघा, आता इथं जर विचार जर केला तर बघा बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ पॉझिटिव्ह इव्हन इंटिजर. कसे ते पॉझिटिव्ह इव्हन इंटिजर आहेत आणि एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. आता बघा पॉझिटिव्ह इव्हन इंटिजर हे 10 किंवा 10पेक्षा लहान आहेत. आता 10 किंवा 10पेक्षा लहान कोणते कोणते पॉझिटिव्ह इव्हन इंटिजर आहेत. मग बघा 2 4 6 8 आणि 10. बघा हा यांचा काय झाला एक सेट तयार झाला. मग इथं 2 आहे तर इथं पण 2 आहे, इथं 4 आहे तर इथंही 4 आहे, इथं 6 आहे तर इथंही 6 आहे, इथं 8 आहे तर इथंही 8 आहे, इथं 10 आहे तर इथं काय आपल्याला काय पाहायला भेटते 10 पाहायला भेटते. म्हणजे कसे इक्वल सेट आहेत, ओके. म्हणजेच काय की A इज इक्वल टू बी या फॉर्ममध्ये आपल्याला होतात पाहायला भेटतात. परत आता चौथं बघा. चौथ्यामध्ये सेट ऑफ A बघा सेट A इज म्हणजेच काय की
सेट ए इज ऑल एक्स सच दॅट ओके एक्स इज मल्टिपल ऑफ 10 म्हणजेच काय की 10चे मल्टिपल. आता 10चे मल्टिपल कोणते कोणते असणार आहे सेट इथं लिहितो मी. कोणते कोणते असतील 10 20 30 ओके अप टू हे इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे. ओके 10 20 30 ओके. आता मला सांगा इथं काय 10 15 20 25 30 ओके हे 10चे मल्टिपल आहेत का? दोन्ही सेट इक्वल येतात का? नाही. म्हणजे हे दोन सेट त्या ठिकाणी इक्वल नाहीत. ओके किंवा ए इज इक्वल टू बी हे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही. ओके चला एकदा घेऊन घ्या. चला 5वा क्वेश्चन बघा. आता 5व्या क्वेश्चनमध्ये काय दिले की आर द फॉलोइंग पेअर ऑफ सेट इक्वल म्हणजेच काय की दिलेले सेट इक्वल आहेत का असं विचारलंय. ओके मग बघा गिव्ह द रिझन आणि असेल तर का असतील. मग बघा आता या ठिकाणी सेट ए काय दिलाय 2,3 दिलाय आणि परत नंतर सेट बी. आता मला सांगा तुमचा सेट इक्वल आलाय का? हे वाला पहिला 5वाला आलाय. ओके बघूया आता. आता या ठिकाणी मग आता 3 दोन्ही काय होत आहे 6. ओके आता बघा इथं काय होईल आता x+2 आणि दुसऱ्याच्यामध्ये x+3. अरे 3 इज इक्वल टू 0. ओके आता मला सांगा x+2 इज इक्वल टू 0 आणि x+3 इज इक्वल टू 0 म्हणजे काय x इज इक्वल टू -2 आणि x इज इक्वल टू -3. इथं काय सेट आला आहे -2 आणि -3 आणि इथं काय दिलाय +2 आणि +3 दिलाय. म्हणजे हे दोन सेट इक्वल आहेत का? नाही. म्हणजे हे दोन सेट इक्वल आपल्याला पाहायला भेटत नाही. परत समोरचं बघा ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन वर्ड FOLLOW. आता बघा आता मला सांगा याचा जर सेट आपण तयार केला ओके मग बघा आता याचा जर सेट तयार केला FOLW एवढा सेट तयार होतो. ओके आणि परत नंतर बघा बी सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेटर इन द वर्ड WOLF. माझा आता मला सांगा याच्यातला सेट काय तयार होईल WOLF. ओके मग बघा आता या ठिकाणी W आहे परत O आहे परत नंतर L आहे परत नंतर काय F आहे. ओके म्हणजेच हा सेट कसा होणार आहे इक्वल होणार आहे. म्हणजेच काय की दोन म्हणजेच काय की दुसऱ्या मधला काय इक्वल आहे आणि हे कसं इक्वल नाही. ओके या फॉर्ममध्ये बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. आता 6वा क्वेश्चन बघा. 6व्या क्वेश्चनचा विचार जर केला बघा फ्रॉम द सेट्स गिवन बिलो सिलेक्ट इक्वल सेट. आता याच्यामधले इक्वल सेट कोणते कोणते नाही हे थोडंसं काय करायचं आपल्याला बघायचं आहे. ओके मग बघा आता ओके बघा आता या ठिकाणी सेट ए मध्ये 2 4 8 12 असे इलेमेंट कुठे दिसायलेत का आपल्याला? बघा इथं येत बा पण इथं 2 आहे का? नाही. 4 8 12 आहे 14 आहे. ओके म्हणजेच काय की 14 आणि 2 कसे वेगवेगळे आपल्याला काय होतात पाहायला भेटत नाही. परत आता बी कोणासोबत आहे का? बघा 1 2 3 4 बघा 1 2 3 4 दिसतोय. म्हणजे बी आणि डी कसे या ठिकाणी इक्वल सेट आपल्याला काय होते पाहायला भेटत. आता बघा या ठिकाणी म्हणजे ए तर कोणासोबत आला नाही हा सी तर कोणासोबत आला नाही बी आणि डी आले. परत आता ई -1 1 आता दुसरीकडे कुठं आहे का? या ठिकाणी बघा 1 आणि -1 आहे म्हणजे ई आणि जी हे दोघं काय होतील या ठिकाणी इक्वल सेट होतील. ई आणि जी काय होतील इक्वल सेट आणि परत नंतर बघा 0, A आणि इथं काय 0,1 म्हणजे हे पण काय इक्वल सेट नाहीत. म्हणजे दोनच पेअर काय झाल्या इक्वल सेटच्या या ठिकाणी आलेल्या आहेत. ओके आलं लक्षात. या ठिकाणी थांबूया नंतर राहिलेलं आपण नंतर बघूया.